कंपनी तुम्हाला देते वस्तू किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल करणं जास्त गरजेचं आहे, कारण हे माणसं निघून जातात, हे बदलत असतात सतत. त्याच्यामुळे तक्रार जी मूळ कंपनीकडे करावी. बरोबर. आपण आता जे म्हणजे बाकीच्या गोष्टी चर्चा करतोय त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही वेट अँड मेजर हा शब्द वापरला. तर बरेच वेळेला वजनाला कमी असलेली वस्तू अशी पण आपल्याकडे येते. तर त्यावेळेला त्या वजनाची खात्री किंवा हे सगळं करण्यासाठी म्हणून कुठे जायचं असतं? एक अर्धा किलो सांगितलंय पण त्याच्यात 450 ग्रॅमच आहे. तर ह्याच्यानंतर आम्ही ग्राहक म्हणून त्याच्यावरती काय करायला पाहिजे आणि कुठली पहिली पायरी उचलायला पाहिजे? पहिली पायरी म्हणजे जसं मी म्हटलं की बिलावर किती ग्रॅमचं किती वस्तू घेतली. आपण फक्त एखादी वस्तू घेतो आणि निघून जातो, तर बिलावर ते आहे का, वजन कितीचं आहे, काय आहे ते आपल्याला बघायला लागतं. आणि जेव्हा जर तुम्हाला जाणीव होते की ह्याच्यात वजन कमी आहे तर तुम्ही वेट्स अँड मेजर्स डिपार्टमेंटकडेही त्याची तक्रार करू शकता. पण समजा ते घेऊन आपण दुकानदाराकडे गेलो आणि दुकानदाराने ते ऐकलं तर प्रश्न येत नाही, पण त्यांनी जर तिथे वाद घातला, दुकानदार म्हणेल की ते जी कंपनीने दिलेलं आहे त्यांच्याकडे जा, अशा ह्याच्यात मग त्या कंपनीचा नोटीस वेट्स अँड मेजर डिपार्टमेंट मधून तुम्ही देऊ शकता. बरोबर. पण आता हे सगळं हा कसा आहे, आता हा पटकन सोडवायला पाहिजे असा प्रश्न आहे. हो. आपण असं बघतो की हे काही इतक्या लवकर ह्याचे निकाल लागत नाहीत. ह्याला निकालाला प्रक्रिया आहे, पुष्कळ वेळ लागतो. तर ह्या वेळेला तो जो आपण घेतलेलं जे सामान असतं ते खराब होण्याचे सुद्धा पुष्कळ चान्सेस असतात. तर अशा वेळेला पटकन न्याय मिळावा ह्याच्यासाठी काही फास्ट ट्रॅक न्यायालय वगैरे असं काही? अजून फास्ट ट्रॅक न्यायालय तर सुरुवात झालेली नाहीये, पण जी काही आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर लीगल सिस्टीम मध्ये अवेलेबल आहे त्या बेसिसवर सगळे ग्राहक मंच तेवढे लवकरात लवकर निर्णय द्यायचा ते नक्की प्रयत्न करत आहेत. बरोबर. आणि त्यासाठी दोन्ही पार्टीज कडनंही तेवढंच सहकार्याची अपेक्षा असते. बरोबर. सीएम जेटली आपल्याशी बोलतायत, नेरुळहून बोलतायत, बघूया काय म्हणतात. नमस्कार. नमस्कार. मी सॅमसंगचा मोबाईल फोन घेतला होता बोलच्या तिथून. ते ऑक्टोबर 2009 त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे. ते मी इथे वाशीला रिपेअरिंगसाठी दिलं होता सर्व्हिस सेंटरला. ते काही सांगतात ते तुम्ही बिल तुमच्याकडे नाही, तो बिल मी हरवला ऍक्च्युली. ते ना वॉरंटी पिरियड मध्ये नाही असं सांगतात. जेव्हा माझ्याकडे ते मॅन्युफॅक्चरिंग डेट ऑक्टोबर 2009 आहे, मी डिसेंबर मध्ये तो आहे ना आउट ऑफ ऑर्डर झाला, ते रिपेअरिंग करत नाही. याच्यासाठी काय मला आहे ना करायचं पुढं? बिल हरवलेलं आहे त्यांचं. मुख्य म्हणजे तुमचा मूळ पुरावा जो आहे की ज्या बेसिसवर तुम्ही तक्रार दाखल करू शकता की तुम्ही तुमच्याकडनंच घेतला आहे की नाही, ह्याचा मूळ पुरावा तुमच्याकडनं गहाळ झालेला असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही ग्राहक आहात हे कंपनीला अजूनही माहिती पडलेलं नाही. सर्व्हिस सेंटरमध्ये दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की अजून काही त्याच्याबद्दल जर मागितलं तर तुमच्या हातात ते देण्यासाठी काही नाही. तर त्यासाठी तुम्ही आपली मग पहिल्यापासून ते सांगितलं की बिलं रिसीट सगळ्या जपून ठेवायच्या. पण आता ह्याला काही पर्याय नाही का? ह्याला पर्याय नाही म्हणजे त्यांनी जर सर्व्हिस सेंटरमध्ये त्यांनी रिप्लेस करून दिला किंवा तो पार्ट एखादा चेंज करून दिला तर ठीक आहे. पण आता ते म्हणतायत की आउट ऑफ ऑर्डर झालेला आहे, तर अशा वेळेला जर बिल असतं तर ऍटलीस्ट रिप्लेसमेंटसाठी तुम्ही नक्कीच तक्रार दाखल करू शकला असतात. आता ग्राहक संरक्षण मंचाची स्थापना बरेच वर्ष होऊन झालेली आहे. ह्याच्यामध्ये ग्राहकांनी चळवळ केली म्हणूनच हा मंच स्थापन झालेला आहे. या मंचातर्फे ग्राहकांना काही जागरूकतेविषयी किंवा काही मदत केली जाते का, आणि मदत असली तर ती कुठच्या स्वरूपाची असते? ग्राहक न्याय मंच हे जिथे आपण तक्रार एक काइंड ऑफ कोर्टच आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मदत म्हणजे न्याय. बरोबर. हाच एक प्रक्रिया आहे. पण बाकीच्या सेवाभावी संस्था तुम्हाला तक्रार बनवून द्यायला, तशा काउन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस किंवा अशा बऱ्याच सेवाभावी संस्था आहेत की ज्या तुम्हाला तक्रार दाखल करायला मदत करतात. ह्या प्रोसेसमध्ये तुम्हीही शिकता की तक्रार दाखल केल्यानंतर काय करावं, कशी चालते, कधी कधी कसा वेळ लागतो. कारण आपल्या न्याय सिस्टीम बरोबर थोडासा आपल्याला पेशन्स ठेवायला लागतो. झटपट न्याय हा सध्या जरा थोडा दूर आहे सध्या. ते सुद्धा झटपट न्याय मिळावा म्हणून मला वाटतं ग्राहकांनीच प्रयत्न ग्राहकांनी थोडी चळवळ केली तर ते फास्ट ट्रॅक कोर्ट, कारण छोट्या गोष्टी असतात. 20,000च्या फ्रीजसाठी जर तुम्हाला 2 वर्ष लागणार असतील तर प्रत्येक जण विचार करतं की जायचं की नाही. आयुष्यात आणि 2 वर्षात संपलेलं असतं बरंच. नंदकुमार म्हात्रे आपल्याशी बोलतायत, घाटकोपरहून विचारतायत ते. हॅलो. हा बोला.
हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी नंदकुमार म्हात्रे बोलतोय घाटकोपरवरनं. हं. तर आम्हाला हे पेपरला आली जाहिरात येतात बघा त्या 1 लाख रुपये गुंतवा आणि गाडीचे मालक व्हा, जागेचे मालक व्हा आणि 1 लाख रुपये भरून 10,000 रुपये घ्या, महिना कमवा वगैरे. तर आता ती सिटी लिमोजिन कंपनी आहे आणि आपला प्रश्न चटकन विचारा कृपया. मधून कंपन्या बंद पडलेली आहे. आता ती लाख रुपये हॅलो सॉरी 1 लाख लोक तिथे इन्व्हेस्टर होते ना, तर तिकडनं ते त्यांना काही आता कंपनी बंद पडल्यामुळे त्यांचे काय पैसे वगैरे मिळत नाही, तर ते काय करायला लागेल त्यांच्याकडे? त्याच्यासाठी तुम्हाला ग्राहक न्याय मंचा समोर तक्रार दाखल करायलाच पाहिजे, कारण अशा बरेच कंपन्या किंवा लोकांनी अशा कंपन्या निर्माण करून ग्राहकांची अतिशय लूट चालवली आहे की फसवणूक खूप चालू आहे की एका वर्षात दुप्पट पैसे. तर एक तर आहे की कुठलेही बँक किंवा आरबीआयचे रेग्युलेशन जे आहेत ते कधीही म्हणत नाही की एका वर्षात दुप्पट पैसे. त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही ज्या भूलथापांना तुम्ही आधी फसू नका की झटपट पैसा मिळणं त्याच्यापेक्षा आपले पैसे जपणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला ग्राहक न्यायालयाकडे तक्रार करायलाच पाहिजे. जे कोणी त्याचे मालक आहेत त्यांचं नाव, पत्ता, कुठे राहतात किंवा कंपनी जर असेल तर रजिस्ट्रार ऑफ कंपनीजमधनं त्यांचे डायरेक्टर्स वगैरे कोण आहेत त्याची माहिती गोळा करून तशी तुम्ही एक तक्रार कोर्टात न्यायमंचासमोर दाखल करू शकता. बरेचसे लोक असं आपण म्हणतो की जाहिरात बळी असतात, जाहिरात वाचली की त्याच्या मागे जातात आणि त्याचा न अभ्यास करता बऱ्याचशा वेळेला आपणच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतो की त्याचा आपण उहापोह करत नाही आणि मग नुकसानीच्या वेळेला मात्र आपण जागरूक होतो आणि मग आपल्याला तो न्याय पटकन हवा असतो. ही जी एक मानसिकता आहे ती मला असं वाटतं आपलीच आपण थोडीशी बदलायला हवे, कारण कुठलीही गोष्ट या जगात फ्री मिळत नाही की एकावर एक फ्री हा जो कन्सेप्ट आहे तो कुठल्याही बाबतीत बरोबर नाही. कारण तुम्ही जर आधी एखाद्या गोष्टीची त्या प्रॉडक्टची जर आधीची किंमत बघितली आणि जेव्हा ते एकावर एक फ्री देत आहेत तेव्हा त्याच्यात तुम्ही असलेल्या प्राइसचा फरक बघा. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट अशी सहसा फ्री मिळतच नाही. म्हणजे शंका उपस्थित व्हायला पाहिजेत. खरं सांगायचं तर जागरूकता इथेच असते. जागरूकता आपल्यापासूनच होणार ती. बरोबर आहे. ॲडव्होकेट जोशींशी आपण अशाच गप्पा चालू ठेवणार आहोत. अजूनही अनेक प्रश्नांवर, अनेक मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे, पण तत्पूर्वी आपण घेतो एक छोटीशी विश्रांती. छोट्या विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आपला कार्यक्रम थोडा पुढे नेण्यापूर्वी चटकन आपण जाणून घेऊया की पुढच्या आठवड्यातला हॅलो सखीचे विषय काय आहेत. तर पुढच्या आठवड्यामध्ये सुवर्ण आपल्याला फोन आहे, नाशिकहून आपल्याशी सावकार म्हणून बोलतायत. बघूया त्यांना काय विचारायचं. हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी निवृत्ती सावकार नाशिकवरनं बोलतोय. बँकांमध्ये ज्या ग्राहकांच्या ठेवी अडकलेल्या असतात पतसंस्थांमध्ये त्या ठेवी संदर्भात आपण काय मार्गदर्शन करू शकाल किंवा त्या ठेवी मिळण्याकरता ग्राहकांनी कुणाकडे जायचं, माझा प्रश्न असा आहे. बरं, बँकांच्या बद्दल ठेवी जे अडकलेल्या असतात त्यासाठी तुम्हाला बँकेच्या जे कोणी ट्रस्टीज किंवा चेअरपर्सन असतील त्यांच्या विरुद्ध ग्राहक न्याय मंचाकडेच तुम्हाला तक्रार दाखल करायला लागेल. मला असं वाटतं की त्यांना एकीचं बळही मिळू शकेल का? कारण जर तुम्ही जास्त एकत्र लोक येऊन गेला तर थोडा तुम्हालाही लवकर न्याय मिळण्याचा एक थोडासा आपण प्रयत्न करू शकतो. कारण बरेच लोकांचे असे एक लाख करून जरी 10 लोक एकत्र आले तर ती रक्कम खूप मोठी होते. त्यासाठी थोडा एकत्र संघटित केलेलं जास्त चांगलं. संघटनाची शक्ती केव्हाही जास्त काय कुठल्याही गोष्टीत कामाला आलेलीच आहे. आपण जेव्हा कायदा म्हणतो ना तेव्हा कायद्याबद्दल बोलतो, कायदा जाणून घेतो. कायद्याच्या बरोबरीनेच येणारी अंमलबजावणी असते. तर ह्या ग्राहक संरक्षण कायद्यातली जी अंमलबजावणी आहे त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकला तर. हो.